हा खमंग पुलाव तुम्ही बघताय, हा कोणताही खटाटोप न करता फक्त कुकरमध्ये शिजवला आहे. चला तर रेसिपी बघूयात. आधी कुकरमध्ये तेल टाकायचं आहे, त्यानंतर तेजपत्ता, 2 लवंग, 2 काळी मिरी. हे सगळं करण्याआधी परत तुम्ही म्हणाल की तुझ्या व्हिडिओत रेसिपीज कळत नाहीत. पुन्हा रिवर्स जाऊन सांगते, हे सगळं करायचं. रेसिपी स्टार्ट करायच्या आधी तुम्हाला गॅस ऑन करायचा आहे. चला तर रेसिपी कंटिन्यू करूयात. आता आपण जिरं टाकून घेतलं आहे, त्यात एक उभा चिरलेला कांदा, एक उभा चिरलेला टोमॅटो, एक हिरवी मिरची, फ्लावर, वाटाणे आणि शेंगदाणे. आता आम्ही घाटावरचं असल्यामुळे आम्हाला पुलावमध्येही शेंगदाणे लागतात. शेंगदाणे ऑप्शनल आहेत. 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. छान परतून झाल्यानंतर त्यात स्वच्छ धुतलेले 2 कप तांदूळ आणि आधी टाकलेलं सगळं मिश्रण एकत्र छान परतून घ्यायचं आहे. मी ह्यात 1 चमचा मीठही ॲड केलं होतं, पण मी क्लिप घ्यायला विसरली. तुम्ही चवीनुसार मीठ ॲड करा. त्यानंतर मी इथे 2 ग्लास पाणी ॲड केलं आहे. तुम्ही जितकं तांदूळ घ्याल तितकंच पाणी ॲड करा. मी माझ्या प्रमाणानुसार पाणी ॲड केलं आहे, कारण पुलाव बनवताना पाण्याचा अंदाज अचूक असायला हवा. आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि बघा, झटपट पुलाव तयार आहे. आता हा छान सर्व करून द्यायचा आहे. पूर्ण पुलाव रेसिपी बघितल्यानंतर कशाची वाट बघताय? पुलाव रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.